चला मूग डाळीचे धपाटे बनवूया. रात्रभर भिजत घातलेली मूग डाळ घेतलेली आहे. त्या मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात कोथिंबीर, पनीर, एक टोमॅटो, छोटासा अद्रकचा तुकडा, 5 लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची हे घालून मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. आणि आता बारीक आपण त्याला वाटून घेऊया. मिक्सरवर ठेवून मिक्सरवर हे 2दा बारीक करावं लागलं मला. 2दा वाटून घेतलेलं आहे. आता आपण एका भांड्यात त्याला ट्रान्सफर करून घेऊया. एका भांड्यात ट्रान्सफर केल्यावर त्यात हिरवी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धनेपूड आणि गरम मसाला हे घालून घेतला. त्यानंतर माझ्याकडे एक जवस आणि तिळाची बनवलेली चटणी होती. ती मी नेहमीच या मिश्रणात घालते. तर ती मी याच्यात 2 चमचे घालून घेतलेले आहे. ही ती चटणी आहे, जवस आणि तिळाची सुकी चटणी. यात लाल मिरची टाकतो आपण. छान होते चटणी. ही चटणी घालून हे मिश्रण आता मिक्स करून घेऊया छान. थोडं पाण्याची गरज आहे यात. आता थोडं पाणी घातलेलं आहे मी नंतर त्यात. आणि आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर आपण हे टाकून घेऊया, पसरवून घेऊया धपाटे, पराठे, आता तुम्ही जे म्हणत असाल ते. आणि याला व्यवस्थित आकार देऊन घेऊया, गोल छान व्यवस्थित पसरवून घेऊया. अजिबात लागत नाही यात कसल्याही बेसन पीठ किंवा गव्हाच्या पिठाचं काहीही गरज पडत नाही. आणि अगदी मऊसूत लुसलुशीत होतात हे धपाटे. याचे काही टाकायची गरज, अगदी प्रोटीनयुक्त नाश्ता तयार होतो आपला. आता याला थोडंसं झाकून ठेवूया जेणेकरून तो लवकर व्यवस्थित शिजेल. परतवून घेऊया. याच्यावर माझ्याकडे पनीर घरी असल्यामुळे मी नेहमी याच्यावर पनीर किसून घालते. आणि त्यावरती मगाशी जी तुम्हाला चटणी दाखवली ना, ती चटणी पण थोडी घालते. आणि मस्त छानपैकी सॉससोबत वगैरे एन्जॉय करत असते. हे खूप छान टेस्टी लागतो हा नाश्ता. आणि प्रोटीनयुक्त हेल्दी डाएट आहे. थोडंच तेल लागतं. लहान मुलांसाठी फारच छान आहे टिफिनमध्ये. पनीर मुलं तसे खात नसतील तर असे खाऊ शकतात. आणि हे छान सॉससोबत तुम्ही एन्जॉय करा. सॉस मस्तपैकी ताक घेऊन मी इथे आता एन्जॉय करते आहे. कसं वाटलं ते नक्की सांगा.